बातमीपत्राची सुरुवात करूया सिन्नर तालुक्यावर कोसळलेल्या दुःखाच्या बातमीने। गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर हा दिवस तिथीप्रमाणे सिन्नर भूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांचा वाढदिवसाचा दिवस होता। मात्र याच दिवशी पहाटे अचानक आपल्या वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला। ही बातमी काही क्षणातच तालुकाभर पसरल्याने संपूर्ण तालुका व राज्यभरातील त्यांचे भक्त यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला। दिवसभर विविध प्रकारचे विधी करण्यात येऊन भाविकांना त्यांचे अंतिम दर्शन घडवण्यात येऊन त्यांना समाधी देण्यात आली। सिन्नर तालुक्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगळी ओळख निर्माण करून देणारे सिन्नरकरांचे भूषण सिन्नरच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी तळ्यातील भैरवनाथ महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रणेते अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक सिन्नर भूषण पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांनी आपल्या वयाच्या 89व्या वर्षी आपला देह ठेवत वैकुंठ वासाच्या प्रवासास निघून गेले। विशेष म्हणजे त्यांचा 9 सप्टेंबर हा दिवस वाढदिवसाचा दिवस होता आणि तोच दिवस त्यांचा देहवासाचा दिवस ठरला। गेल्या 4-5 दिवसापासून ते आजारी होते। 2 दिवसापासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती। गुरुवारी रोजी श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज मंदिरात पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती दरम्यान त्यांनी आपला देह ठेवला। दैवत्व आणि दिव्यत्व प्राप्त झालेल्या त्र्यंबक बाबा हे सर्वांच्या दुःख समस्या अडीअडचणी यांना योग्य प्रकारे धार्मिक व मार्मिक पद्धतीने न्याय देण्याचे पवित्र कार्य करीत होते। त्यांच्याकडील दैवी शक्तींच्या जोरावर त्यांनी शेकडो कुटुंबियांची अडचणी सोडवल्याने त्यांचा एक भक्तगणांचा गोतावळा त्यांनी तयार केला होता। त्यांचा भक्तगण केवळ सिन्नर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर पसरलेला होता। सिन्नरमधील भैरवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 40 ते 45 वर्षापासून आयोजन होत होते। तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे 60 वर्षापासून त्यांनीच आयोजन केले होते। ती परंपरा आजतागायत अखंड सुरू होती। मात्र गेल्या कोविड काळात त्यात खंड पडला होता। या दोन्ही धार्मिक सोहळ्यास तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हा व राज्यभरातून भाविक हजेरी लावत होते। तालुक्यात प्रत्येक धार्मिक सोहळा हा त्र्यंबक बाबांच्या उपस्थितीशिवाय होतच नव्हता। त्यांच्या हस्ते अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार देखील झाले होते। अशा या सिन्नर भूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांच्या अचानक जाण्याने तालुक्यावर व त्यांच्या भक्तांवर जणू एक प्रकारे दुःखाचा डोंगरच कोसळला आहे। त्यांच्या भक्तांनी सकाळी सर्व विधी करत त्यांचे पार्थिव एका रथात आरूढ करत सिन्नर शहरातील भाविकांना दर्शन व्हावे यासाठी फेरीचे आयोजन केले होते। मनुष्य हा भक्तीच्या माध्यमातून समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो। समाधी अवस्था ही परिपूर्ण अवस्था असते। मानवी देहामध्ये एकाग्रता निर्माण होणे, मानवी देहात ईश्वराची जी शक्ती असते त्या शक्तीशी आपण एकरूप व्हावे यासाठी समाधी अवस्था देण्यात येते। भाविकांच्या मनात सदैव त्र्यंबक बाबांची प्रतिकृती जशीच्या तशी राहावी यासाठी त्र्यंबक बाबांच्या पार्थिवास समाधी देण्यात आली। जे जीव नारायण स्वरूपी झालेले असतात त्यांच्यावर अग्निसंस्कार करता येत नाही। त्यांचा देह ठेवला जातो आणि त्यावर समाधी बांधली जाते। अशाच प्रकारची समाधी ही सिन्नर भूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांना देण्यात आली। शोकसागरात बुडालेल्या सिन्नरकरांना दुःख सावरण्याची शक्ती देवो अशा प्रकारचा यावेळी शोक व्यक्त करण्यात आला। सिन्नरकरांचा आवाज SN न्यूज परिवाराच्या वतीनेही त्र्यंबक बाबा भगत यांच्या स्मृतीस सुमनांजली। SN न्यूज साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय।